नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या पाठामध्ये आपण पेशी विज्ञान, जैव तंत्रज्ञान व त्याचे उपयोग, मातृपेशी व मूलपेशी, कृषी विकास व त्याचे महत्त्वाचे टप्पे, पेशींचे प्रकार, पेशींची रचना, पेशींची अंगके याचा अभ्यास करणारी विद्याशाखा म्हणजे पेशी विज्ञान होय. ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्यामध्ये खूप क्रांतिकारी बदल झाले आहेत. भारतामध्ये पुणे आणि बेंगलोर येथे खास पेशीवरती संशोधन करणाऱ्या संशोधन संस्था उभारण्यात आल्या आहेत. बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये असलेल्या या विशिष्ट पेशी आहेत. या पेशी आपल्या शरीरातील इतर पेशींना जन्म देतात, तसेच आपल्यावरती झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी त्यांची मदत होते. स्त्री युग्मजक व पुयुग्मजक याचे मिलन झाल्यावरती जे युग्मजक बनते, अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशीचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळजवळ एकसारख्या असतात. या पेशींना मूलपेशी असे म्हणतात. पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची वेगळ्या ऊतींची निर्मिती करतात व विविध कामे करू लागतात. यालाच मूलपेशींचे विभेदन असे म्हणतात. पण एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील इतर सर्व भागात ती स्थिर असते, पण काही ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. मूळ पेशी कुठे आढळतात? आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेला जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूळ पेशी असतात. भ्रूणाच्या कोरकपुटीमध्ये मूळ पेशी आढळतात. तसेच पूर्ण वाढ झालेला रक्त अस्थिमज्जा, मेदऊती, रक्त यामध्ये मूळ पेशी आढळतात. मूळ पेशीचे संशोधन हे क्लोनिंगनंतर जैवतंत्रज्ञानामधली क्रांतिकारी घटना आहे. यावरून मूल पेशीचे 2 प्रकार पडतात. एक भ्रूणीय मूलपेशी. फलनानंतर अंड्याचे विभाजन व्हायला सुरुवात होते. अस्थिपेशी, यकृत, चेतापेशी निरनिराळे अवयव तयार व्हायला लागतात. विशेषीकरण होण्याआधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात. 2 वयस्क मूलपेशी. विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी मिळवता येतात. अस्थिमज्जा, मेदऊती, रक्त यातून. मूलपेशींचे उपयोग. पुनर्जीवन उपचार पद्धती. यामध्ये सेल थेरपी, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कंपवात यामध्ये निकामी झालेल्या पेशी बदलण्यासाठी उपयोग होतो. अवयव प्रत्यारोपण, किडनी, यकृत, हृदय यासारखे अवयव बदलण्यासाठी मूलपेशींचा उपयोग होतो. या व्यतिरिक्त मूलपेशीचा अजून एक उपयोग होतो अवयवदान होण्यासाठी. अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. अंध व्यक्तींना दृष्टी मिळते. किडनी, हृदय, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तींचे जीवन आपण सुसह्य करू शकतो. विद्यार्थी मित्र, आत्ता आपण मूळ पेशींचा अभ्यास केला आहे, त्यांना समजून घेतला आहे. त्यावर हसत खेळत सराव करूया. मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक लिंक पाठवेन. या लिंकवर क्लिक करून स्वतः हा गेम खेळायचा आहे, जसा मी तुम्हाला आत्ता खेळून दाखवणार आहे. यामुळे आपल्या हा पाठ समजला की नाही हेही समजेल आणि यातून आपण अवयवदान करण्यासाठी इतरांना प्रेरितसुद्धा करू शकतो. बरोबर आहे की नाही? पहा मग हा गेम कसा आहे. समोर एक तुम्हाला चित्र दिसतं आहे. कशाचं चित्र आहे ओळखता येते का? पहा. बरोबर. यामधून आपण आपल्या घरच्यांना सांगू शकतो की हे महत्त्वाचे अवयव आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण नवीन जीवनदान देऊ शकतो.
आता पहा, आपल्याला 6 प्रश्न विचारलेले, त्याचा स्कोर इथं आलेला आहे. आपण किती मिनिटामध्ये हा गेम पूर्ण केला ते इथं वेळ आलेली आहे, स्कोर आलेला आहे आणि तुमचा लीडर बोर्ड आलेला आहे. आपल्या वर्गातल्या किती विद्यार्थ्यांनी किती वेळेमध्ये हा गेम कंप्लीट केला हे तिथं कळणार आहे. त्यानंतर खालच्या ओळीला तुम्हाला शो आन्सर दिसते, म्हणजे काय, तुम्ही आत्ता जे प्रश्न सोडवले, जो गेम खेळला त्यामधले किती उत्तरं तुम्ही बरोबर दिलेले आहेत हेही तिथं समजणार आहे. आणि हा गेम तुम्हाला परत खेळायचा असेल तर परत तुम्ही स्टार्ट अगेन म्हणून पुन्हा हा गेम खेळू शकता. समजलं की नाही? मग आता अभ्यासाबरोबर आपण एखाद्या गेममधून सुद्धा अभ्यास करू शकतो. हे